रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करत प्रक्रिया राबवा। निवडणुकीच्या अनुषंगाने तहसीलदार मुख्य अधिकाऱ्यांना जिल्हा अधिकाऱ्यांच्या सूचना। आदर्श आचारसंहितेतील 24, 48 आणि 72 तासातील कार्यवाही पूर्ण करून सर्व सूचनांची योग्य अंमलबजावणी करा। सर्व निवडणूक प्रक्रिया निपक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडा, अशा सूचना जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत। जिल्हा अधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे त्यांनी जिल्ह्यातील 10 नगरपरिषदा व 3 नगरपंचायतीचे निवडणूक अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी असलेल्या तहसीलदार व मुख्य अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या। बैठकीस जिल्हा आयुक्त व नगर प्रशासन नागेंद्र मुतकेकर उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी श्री येडगे म्हणाले, विधानसभा व लोकसभेप्रमाणेच याही वेळी सर्व प्रकारच्या कामकाजाची वाटणी विविध समित्यांद्वारे करावी। आचारसंहिता, मतदार यादी, मतदान केंद्र, मतदान प्रक्रियेतील साहित्य, मनुष्यबळ अशा विविध कामकाजासाठी गतीने प्रक्रिया राबवा। नामनिर्देशन स्वीकारताना चुका टाळा। सर्व नोंदी अचूक ऑनलाईन करा आणि छाननी प्रक्रिया योग्य प्रकारे पार पाडा। निवडणूक आयोगाने दिलेल्या निवडणूक अधिकारी मार्गदर्शक सूचनांचा चांगला अभ्यास करून नियमांचे तंतोतंत पालन करावे। निवडणूक प्रक्रियेतील सर्व कालावधी व वेळा पाळाव्यात। प्रशिक्षण प्रक्रिया ही गतीने आणि योग्य गुणवत्ता राखून राबवा, अशा सूचना त्यांनी केल्या। मतदान केंद्रावरही योग्य व किमान आवश्यक सुविधांबाबत तयारी करा। ईव्हीएम बाबतच्या तपासणी प्रक्रिया वेळेत घ्या। स्ट्रॉंग रूमची सुरक्षा व्यवस्था योग्य असल्याची खात्री करा। मतमोजणीसाठी जागा निश्चित करून आवश्यक तयारी पूर्ण करा। येत्या 1 महिन्याच्या निवडणूक कालावधीत जबाबदारीने पारदर्शक प्रक्रिया राबवून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्या। कोल्हापूर जिल्ह्यात 10 नगर परिषदांचा समावेश आहे। यात गडिंग्लज, हुपरी, जयसिंगपूर, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगुड, पन्हाळा, शिरोळ, वडगाव यांचा समावेश आहे। तर 3 नगरपंचायतींमध्ये आजरा, चंदगड, हातकणंगले यांचा समावेश आहे। उमेदवार नामनिर्देशन त्या ठिकाणी 10 नोव्हेंबरपासून 17 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत रविवार वगळून दाखल करू शकतात। अर्जाची छाननी 18 नोव्हेंबर रोजी होईल। नामनिर्देशन मागे घेण्याचा अंतिम कालावधी 19 ते 21 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत आहे। मतदानाचा दिनांक 2 डिसेंबर असून सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येईल। मतमोजणी दुसऱ्या दिवशी 3 डिसेंबर रोजी होईल।